गोष्टीचे नाव आहे मोहन शाळेत गेला. मोहन, ए मोहन उठ. मोहनच्या आईने त्याला झोपेतून उठवले. उठ, आज तुला शाळेत जायचे आहे. शाळेत? मी तिथं काय करणार? मोहनने डोळे चोळत आळसातच विचारले. अरे परवा आम्ही तुला तुझी शाळा दाखवली होती ना, तिथेच जायचे. तू खूप मज्जा करशील तिथे. बाबा तुला सायकलवर पोहोचवतील. शाळेत तुला खूप सारे मित्र भेटतील. चांगले चांगले खेळ शिकवतील बाई. गाणी म्हणाल, गोष्टी ऐकाल, मित्रांसोबत डबा खायचा. बाई छान छान शिकवतील. बाबा परत तुला घ्यायला येतील. आणि लवकर परत येशील की घरी? अशी आई त्याला म्हणाली. माझी खेळणी पण येऊ ना. हत्ती दादा, चला शाळेत. आपण आज शाळेत जात आहोत. मोहनने आपल्या हत्तीला उठवले. अरे, हत्ती तुझ्यासोबत नाही येणार. तो माझ्यासोबत का नाही येणार? मोहन विचारले. हत्ती घरीच राहील. त्याला नाही कोणी शाळेत घेत, आई म्हणाली. आणि माकड? मोहनने परत विचारले. माकड पण घरीच राहील, आईने उत्तर दिले. आणि माझा कुत्रा, माझा मासा, माझी बाहुली, माझे ते वाघाचे पुस्तक, मोहन बोलला. हे सगळे घरीच राहतील, आई म्हणाली. आणि आई तू? मोहनने हळूच विचारले. मी पण घरीच राहणार. तुझा हत्ती, माकड, बाहुली आणि तुझ्या पुस्तकांची मी घरीच राहून काळजी घेईल की, आईने त्याला समजावले. मग मी शाळेत जाणार नाही. मी सर्वांना घरी एकटे सोडून नाही जाणार. मोहन आता रडकुंडीला आला. आई म्हणाली. मोहन बघ, तुला शाळेमध्ये गेल्यावर नवे मित्र भेटतील. खूप सारी नवी खेळणी मिळतील. खेळायला घरी आल्यावर हे घरचे मित्र भेटतील की तुला. पण आई, मी तुला, हत्तीला आणि माकडाला सोडून नाही जाणार. मोहन दुःखी होऊन बोलला. मोहन, जेव्हा तू शाळेतून घरी येशील ना, तेव्हा तुला आम्ही सगळे घरीच भेटणार. तुझ्याबरोबर खेळणार, आईने त्याला जवळ घेऊन समजावले. सगळे नक्की ना? मोहनने विचारले. हो, आम्ही सगळे, आई म्हणाली. तुझा हत्ती, माकड, कुत्रा, बाहुली, तुझी सगळी पुस्तके, झोपाळा, तुझी ती लाल सायकल आणि मी पण. आम्ही तुझी वाट पाहू. तू आम्हाला शाळेतल्या गमती आल्यावर सांग. बरं, मी जाईन शाळेत, मोहन म्हणाला. खूप छान, शहाणा माझा बाळ, मोहनची आई हसून म्हणाली. भरभर आवरून बाबाच्या सायकलवर बसून मोहन निघाला शाळेत. आईबरोबर त्याचे मित्र दारात आले होते त्याला टाटा करायला.